हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण वन टक्स ब्लाउज कसा कट करायचा हे पाहणार आहोत। तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ म्हणजे वन टक्स ब्लाउज शिकायचा असेल तर हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करू नका। जर स्किप केला तर तुम्हाला थोडंसं समजणार नाही। तर चला तर मग सुरुवात करूया। इथे बघा मी सुरुवातीला बाहीचं कटिंग करत आहे। तर बाहीचं कटिंग ते जे आहे तर ते याचा सेपरेट सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे याच बाहीचा। आणि ही जी बाही आहे तर ती पफ बाही आहे, फक्त वरच्या बाजूला पफ बाही घेतलेली आहे आपण। तर याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या, यापेक्षा आणखी त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला माहिती मिळून जाईल। तर इथे पाहू शकता बाहीचं कटिंग मी करून घेत आहे सुरुवातीला। तर बोलण्यापेक्षा आणखी तुम्ही जर व्हिडिओत पाहत राहिला तर तुम्हाला जास्तीत जास्त लवकर लक्षात येऊन जाईल। तर बाहीचं कटिंग जे आहे तर ते खूप सोप्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा। आणि इथे आपण वन टक्स ब्लाउजचं कटिंग पाहणार आहोत। तर नवीन शिकणार असाल तरी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजून जाईल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। तर इथे पाहू शकता बाहीचं कटिंग अस्तरवरती झालेलं आहे आणि आता हेच कटिंग आपण मेन फॅब्रिकवरती करणार आहोत। तर मेन फॅब्रिक काय, सध्या साड्यांना एकाच साईडला काट येत असतं, तर त्या काटामधून आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे आणि त्यातूनच आपल्याला ब्लाऊजसाठी जे आपण ब्लाऊज आता स्टिच करणार आहोत म्हणजे कटिंग करणार आहोत त्यातून थोडंसं आपल्याला काठाचं कापड उरवायचं आहे, म्हणजेच आपल्याला त्याची थोडीशी डिझाईन करायची आहे आपल्याला बॅक नेकसाठी। तर कशा पद्धतीने काढायचं हे बघू शकता आपण, मी कशा पद्धतीने काढत आहे। 4 फोल्ड केलेला आहे आणि एका साईडला आहे ते डबल फोल्डमध्येच मी कापड ठेवलेलं आहे, म्हणजे डबल फोल्ड असल्यामुळे ते जरा जास्त उरतं काठ आहे ते। तर इथे बघू शकता मी बाही आहे ते कट करून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मेन म्हणजे अस्तरवरती आपल्याला आपलं जे वन टक्स ब्लाउज आहे तर ते कट करणार आहोत। वन टक्स विथ आपण बोटनेक सुद्धा ब्लाउज बघणार आहोत, कटिंग बघणार आहोत। तर इथे बघू शकता आता अस्तर घेतलेले आहे मी आणि माप जे आहेत तर ते मी माप स्क्रीनवरती तुम्हाला देणार आहे। तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पाहत चला। या अगोदर सुद्धा बरेच सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या साईजनुसार, पेपर कटिंग, कटोरीचे, प्रिन्सेस कटचे, त्यानंतर बॅकनेक, स्लीव्ज डिझाईन, या सर्वांचे व्हिडिओचे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर इथे बघू शकताय उंची आहे 14 इंच, त्यामध्ये 1 इंच प्लस केलेला आहे तर 15 इंच झालेला आहे। आणि बोटनेक असल्यामुळे मी 7 इंच घेत आहे। तर 7 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा उंची सुद्धा 7 इंच घेतलेला आहे। 8.5 इंच आहे ते आपले छातीचं माप आहे आणि पुढं जे आहे तर ते 2 इंच मी शिलाई मार्जिन ठेवलेला आहे। 8.5 आता इथे बघू शकता अर्धा इंच मी शोल्डर डाऊन केलेला आहे बोटनेक असल्यामुळे। तर इथे बघू शकता आणि आपला मेन गळा जो आहे तर तो आपल्याला 10 ते 11 इंच घ्यायचा आहे। तर इथे मी 4 इंचावरती वरती गळा घेतलेला आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे 4 इंचावरती आणि पूर्ण खालीपर्यंत सुद्धा 4 इंचावरचा केलेला आहे। उंची तेवढं तुम्ही तुमच्या साईजनुसार, आवडीनुसार ठेवू शकता। आणि गळा जो आहे तर तो आपल्याला अशा प्रकारचा करायचा आहे, खालच्या घ्यायचा आहे आणि वरती आहे ते बोटनेकचा गळा घ्यायचा आहे। तर हा स्टिच केलेला सुद्धा मी सगळ्यात शेवटी मी फोटो तुम्हाला टाकणार आहे। तर बोटनेक सुद्धा ब्लाऊज खूप सोपे असतात आणि इथे बघू शकता खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे मी। आता हे बॅक नेक कट झालेला आहे। आता हे बॅकचं पार्ट ठेवूनच आपण फ्रंट पार्ट कट करणार आहोत, कारण सिंपल वन टक्स ब्लाऊज आहे हा, त्यामुळे मी आता बॅक नेक इथे टाकून घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही। आणि आता याच्याच मापाने आपल्याला ॲज इट इज सर्व बाजूने आपल्याला फक्त अगोदर मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आहे असंच मार्किंग करून घेणार आहे मी या ब्लाऊजच्या साईडने। आता खूप सोपी पद्धत सांगण्याचा प्रयत्न करते मी आणि खूपच सोपी पद्धत आहे। नवीन शिकत असाल तरी तुम्हाला ही पद्धत जमून जाईल। तर बघा इथं आहे असंच मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आता यानुसार आता आपल्याला फ्रंट पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर आता इथे बघू शकताय आपण फ्रंट पार्ट कट केल्याच्या नंतर 2.5 इंच खालच्या बाजूने मी कमी केलेला आहे बघा, 2.5 इंच
कमी करून आता आहे असंच कट करून घेत आहे. म्हणजे आपल्याला खालचा जो भाग आहे तो क्रॉसपट्टीसाठी कट केलेला आहे. मी 2.5 इंच कट करून घेतलेला आहे आणि आहे असंच ॲज इट इज कट करून घेतलेलं आहे. फक्त आपल्याला शिलाईच्या साईडनं मार्जिन जे आहे तर ते खालच्या बाजूने आपल्याला थोडंसं पलीकडच्या साईडनं वाढवायचं आहे. तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. क्रॉसमध्ये दिसून येईल तुम्हाला तिकडची बाजू. आता लगेच गळा टाकून घ्यायचा आहे आपल्याला 4 इंच वरती आणि उंचीचा गळा 6 इंचावरती टाकलेला आहे मी आणि 6 इंच 4 इंच आणि गोलाई देऊन गळासुद्धा कट करून घेतलेला आहे. बघू शकता. तर आता यानंतर आता आपल्याला लगेच क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. क्रॉसपट्टीसाठी 4 इंच उंची आणि खाली इकडं 3.5 इंचावरती घेतलेली आहे मी आणि थोडासा क्रॉस आकार देऊन क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण क्रॉसपट्टीसुद्धा कट करून घेतलेली आहे. आता हेच माप ठेवून आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे तर ते मेन फॅब्रिकवरती टाकून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बाही तर अगोदर आपण सुरुवातीलाच कट करून घेतलेली आहे. तर आता आहे हेच माप ठेवून आपण कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता बॅकनेक मी ठेवलेला आहे उभ्या साईडने. म्हणजे जे आपले साडीमध्ये ब्लाऊजचे जे बुट्ट्या वगैरे असतात तर त्या उभ्या याव्या अशा साईडने मी ठेवलेल्या आहेत. कारण ते आडवं वगैरे नाही छान वाटत. तर ती आपल्याला काळजी घ्यायची आहे की उभ्याच आल्या पाहिजे. आता जर एखादी वेळेस असते की त्या येतच नाही त्यावेळेला नाविलाज असतो आपला. पण आपल्याला ट्राय तर करावंच लागतं. तर इथे बघू शकता मी उभ्या बाजूनेच ठेवून कटिंग करून घेत आहे. बॅक पार्ट आपला कट झालेला आहे. आता फ्रंट पार्ट इथे बघू शकता. फ्रंट पार्टला साईडने खालच्या बाजूने थोडंसं वाढवलेलं आहे पलीकडच्या बाजूने. म्हणजे कशासाठी ते जर ज्या वेळेला आपण टक्स घेतो तर त्यावेळेला टक्स घेतल्याच्या नंतर शिलाई मार्जिन आपलं कमी होतं म्हणून पलीकडच्या बाजूने जसं की आपण प्रिन्सेस कटला वाढवतो तसंच 1 टक्सला सुद्धा आपल्याला एका साईडने वाढवून घ्यायचं आहे. तर इथं बघत आहे मी कशा बाजूने बसते ते, पण बसत नाही आडवं म्हणून उभंच घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. थोडंसं क्रॉसपट्टीसाठी कापड कमी पडत होता म्हणून चेक करून घेत होते. कारण एखाद्या वेळेला आपल्याला कापड जे आहे ते साडीतलं सुद्धा कमी येऊ शकतं. तर इथे थोडंसं कमीच आलेलं होतं कापड त्यामुळं थोडासा वेळ लागला. इकडे आता कट करून घेतलेलं आहे आपण. हे फ्रंट पार्ट जे आहे तर ते कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टीसुद्धा कट करून घ्यायची आहे. क्रॉसपट्टीला थोडासा जॉईंट येणार आहे आपल्याला. तर 1 टक्स ब्लाऊजची कटिंग एकदम सोपी कटिंग आहे. खूप सोपी म्हणजे नवीन शिकणाऱ्याला सुद्धा जमेल एवढी सोपी आहे. कटोरीपेक्षाही सोपं 1 टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कटपेक्षाही सोपं, 4 टक्सपेक्षाही सोपं. त्यामुळं आणि बसायला पण छान बसतं 1 टक्स ब्लाऊज जे आहे ते. आता इथं बघू शकता आपल्याला अशा प्रकारे क्रॉसपट्टीचं माप घेऊन कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा भाग जो आहे तर तो मी कट करून घेतलेला आहे आणि इथं अशा प्रकारे ठेवून आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे तर ती कट करून घ्यायची आहे. आता इथे एकच क्रॉसपट्टी बसत आहे, दुसरी बसत नाही. तर दुसऱ्या क्रॉसपट्टीला आपण जॉईंट देऊन हे पहा अशा प्रकारे जॉईंट देऊन कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मैत्रिणींनो, या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवरती बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहेत कटिंगचे, स्टिचिंगचे. तर ते सुद्धा तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. सुरुवातीपासून सुद्धा बनवले. म्हणजे आपल्याला जर सुरुवातीला स्टिचिंगचं काम आपण शिकणार असेल तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं याचेसुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे. ते तुम्ही पाहिले नसेल तर. आणि सर्वांच्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट आपण बनवलेल्या आहेत. ते प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही ते पाहू शकताय. तर आणि यापुढे सुद्धा आपण वेगवेगळे भरपूर सारे व्हिडिओज बनवणार आहोत. जर तुम्ही असेच व्हिडिओ जर म्हणजे शिलाईच्या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करत चला. इथे पाहू शकता छोटासा काठ उरलेला आहे आणि या काठाची आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. व्हिडिओ बरेच जण पाहताय, भरपूर जे आहे ते व्ह्यूज येतात पण कमेंट आणि लाईक थोडंसं कमी येत आहेत. त्यामुळं कमेंट करायला नक्कीच विसरू नका आणि लाईकसुद्धा करा. जास्तीत जास्त व्हिडिओ जो आहे तो शेअर करा मैत्रिणींसोबत.
आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. हा सुद्धा ब्लाऊज आपणच स्टिचिंग केलेला आहे, याची सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. पाहिला नसेल तर ते सुद्धा पाहून घ्या. आणि हा बघा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.